मतदारसंघातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू देणार नाही, संग्राम देशमुख। कडेगाव येथे मोफत जिल्हास्तरीय महाआरोग्य सेवा रोग निदान शिबिर संपन्न। 1776 लोकांनी घेतला शिबिराचा उपभोग। कोरोना काळामध्ये जे रुग्ण वाचले त्यांना वाचवण्यासाठी आरोग्य खात्याचे लाख मोलाचे योगदान आहे। आज केंद्र व राज्य सरकारच्या वतीने 5 लाखाच्या आतील सर्व उपचार मोफत होत आहेत। आज कडेगाव तालुका आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत खूप मागास आहे। मयत झालेल्या माणसाची बॉडी ठेवण्यासाठी कराड अथवा विटा या ठिकाणी जावे लागते, पण काळजी करण्याचे कारण नसून कडेगाव नगरपंचायतीवर सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी त्याचा पाठपुरावा केल्याने डीपीडीसी मधून मोठा निधी मिळाला असून त्याचीही सोय आता होणार आहे। राजकारण हे क्षणभंगूर आहे। जे काही करता येईल ते आपल्या भागातील लोकांसाठी काम केले पाहिजे। लवकरच 150 बेडचे हॉस्पिटल आपण उभारणार असून मतदारसंघातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू देणार नसल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले। ते कडेगाव या ठिकाणी लोकनेते आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिरामध्ये बोलत होते। यावेळी विश्वतेज देशमुख, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, प्रांताधिकारी रणजित भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा चौगुले, राजाराम गरुड आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर विक्रमसिंह कदम म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भाऊंनी ज्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या नावे आरोग्य शिबिर घेण्यास सुरुवात केली। लोकांच्या आरोग्यासाठी खूप मोठी तळमळ संग्राम भाऊंना असल्यामुळे त्यांनी हे आरोग्य शिबिर भरवण्याचे खूप मोठे योगदान या क्षेत्रात दिले आहे। यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना एका छताखाली येऊन या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल हे उद्दिष्ट ठेवून या आरोग्य शिबिराचे नियोजन केले आहे। विशेष महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व या आरोग्य शिबिरात महिलांची तुफान गर्दी दिसत असल्याने नक्कीच या आरोग्य शिबिराचा लाभ माता भगिनींना होणार आहे। अपघाती निधन झालेल्या आशा सेविका सुषमा डोंगरे यांना आदरांजली वाहण्यात आली। तालुक्यातील 85 क्षय रुग्णांना संग्राम देशमुख यांनी पूर्णपणे बरे होईपर्यंत दत्तक घेतले। यावेळी स्वागत व प्रास्ताविका डॉक्टर आशा चौगुले यांनी केले, तर आभार पत्रकार शांताराम कुंभार यांनी मानले।